चैत्र पालवी मारुती चितमपल्ली. सिंह माकडांचे दर्शन. जंगले नेहमीच सुंदर असतात, परंतु पाण्याकाठची जंगले अधिक मोहक आणि गूढ दिसतात. एका ठिकाणी नदी खडकातून वाहत होती. नदीच्या मध्यावर उघडा कातळ होता. कातळाभोवती आरशासारखे स्वच्छ व नितळ पाणी होते. नदीचे पात्र इतके उथळ होते, तळातील वाळू गोटे स्पष्ट दिसत, त्यातून लहान मासोळ्या तरंगताना दिसत. आम्ही ते पात्र ओलांडून कातळावर जाऊन बसलो. हातपाय धुतले. जवळ बिस्किटे होती, ती खाऊन बाटलीतील पाणी प्यालो. नदीकाठच्या झाडांची सावली कातळावर पडली होती. आमची दृष्टी नदीकाठच्या जंगलावर गेली. ते अगदी जवळून पाहिल्याचा अनुभव येत होता. जंगल घनदाट असते म्हणजे काय याचा प्रत्यय येत होता. समोर हिरवीगार भिंत उभी होती. वनस्पतीचा संभार वरून खाली वाहणाऱ्या एखाद्या हिरव्या जलप्रपातासारखा वाटत होता. या हिरव्या मखमली आड झाडे उभी होती. त्यांचे बुंदे पानांनी झाकलेले होते. याच वनस्पतीच्या जंजाळातून आम्ही नुकतेच बाहेर पडलो होतो. अजून आम्हाला अंदाजे 15 किलोमीटर अंतर नदीकाठाने चालावयाचे होते. कधी नदीकाठाने तर कधी किनाऱ्यावरील घनदाट जंगलातून वाट काढीत चाललो होतो. नदीकाठी उंच झाडे उभी होती. त्यांचे सुंदर प्रतिबिंब नदीच्या पात्रात पडलेले दिसे. जंगलातून वेगवेगळ्या प्रकारच्या सावटी ऐकू येत. त्या कोणत्या जनावरांच्या हे मात्र सांगता येत नसे. नदीकाठच्या घनदाट जंगलातून वाट काढीत जाणे आम्हाला वाटले तेवढे सोपे नव्हते. जंगलात नसलेली झुडपे मात्र इथे घनदाट वाढलेली होती. त्यातल्या काटेरी झुडपातून वाट काढायची तर काटे बोचायचे. जाळीत पाय अडकून पडायला होई. या वाटचालीत एका ठिकाणी उंच झाडांच्या छतावरील फांद्यांतून कू 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 असा हरोळी काढते तसा आवाज कानांवर आला. तेव्हा आम्ही वर पाहिले. तो सिंह माकडाचा कळप चरताना दिसला. आम्ही दुर्बिणीतून त्यांच्याकडे पाहू लागलो. तशी ती फांद्यांना आड जाऊन बसू लागली. माकड चेष्टा न करता ही लाजत असलेली माकडे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. मनुष्यवस्तीपासून दूर अशा मुंडनथोराई सारख्या सदाहरितपर्णी वृक्षांच्या जंगलात ती आढळून येतात. ती जशी झाडांच्या शेंड्यांवर चरत तशी अधूनमधून जमिनीवर उतरूनही चरताना दिसत. अशा वेळी आम्हाला त्याचे चांगले निरीक्षण करता येई. ती आकाराने आपल्याकडील परिचित माकडा एवढी दिसत. माकडांच्या कळपात जसे बलिष्ठ नर असतात तसे या कळपातही दिसून येत. सर्वांगाने काळा असलेला सिंह माकडाचा चेहरा आणि मानेभोवती तांबूस पांढरी आयाळ होती. त्याच्या वैशिष्ट्यावरून त्याचे सिंह माकड हे नाव पडले. त्याचे सिंहाशी साम्य आणखी एका बाबतीत दिसून येते, ते म्हणजे शेपटीचे टोक. शेपटीच्या टोकावर सिंहाला जसा केसाचा गोंडा असतो तसा सिंह माकडाच्या शेपटीला असतो. या कारणास्तव इंग्रजीत त्याला लायन टेल्ड मंकी म्हणतात. सिंह माकडांच्या कळपाच्या हालचाली जाणीवपूर्वक असत. ती स्वभावतः शांत होती. आम्ही निरीक्षण करीत असलेल्या कळपात 12 माकडे होती. आमची चाहूल लागताच खरे म्हणजे त्यांनी झाडांच्या उंच उंच छताच्या आश्रयाला जायला हवे होते, परंतु तसे न करता ती झरझर झाडांवरून खाली येत आणि नंतर दुसऱ्या झाडांवर लगबगीने चढत. 1960 साली मी कोइंबतूर येथील फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत होतो. आमचा अभ्यास दौरा प्रामुख्याने दक्षिण भारतातील जंगलात असे. त्यावेळी सिंहमाकडे पश्चिम तामिळनाडू आणि केरळ येथील पश्चिम घाटातील सदाहरितपर्णी वृक्षांच्या अरण्यात आढळून येत. त्यानंतर 18-20 वर्षांनी या भागात
अभ्यास दौरा करताना चोरट्या शिकारीमुळे त्यांची संख्या कमी कमी होत असल्याचे आढळून आले. घनदाट जंगल असलेल्या नदीकाठाने वन्य प्राण्यांचे निरीक्षण करीत मार्ग आक्रमण करणे हा आगळावेगळा अनुभव आहे. नदीकाठी कुठे सांबराचे लोटण दिसे, एखाद्या काळ्याशार डोहातील खडक कपारीत अजगर वेटोळे घालून येणाऱ्या सावजाची वाट पाहत बसलेला दिसे, एखाद्या शांत आणि खोल नदीच्या पात्रात हुदाळ्याचे कुटुंब जलक्रीडा करण्यात मग्न असलेले दिसे, नर मादी आणि त्यांची पिल्ले खेळ थांबवून आमच्याकडे टकमक पाहत पाण्यावर आलेले भेकर पाणी न पिताच आम्हाला पाहून धुमठोके पळताना कुत्र्याच्या भुंकण्यासारखा आवाज करी. मजल दर मजल करीत आम्ही बरीच वाटचाल केली. पुढे जंगल विरळ झाले तसा आम्ही चालण्याचा वेग वाढविला. ओळखीच्या खुणा दिसू लागल्या. विश्रामगृहावर पोहोचलो तेव्हा दुपारची वेळ टळून गेली होती. खूप तहान लागली होती, तरी वाटेत कुठे नदीचे पाणी प्यालो नाही. अंगावरील सारे कपडे घामाने चिंब झाले होते. वरांड्यातील आरामखुर्चीवर पाय पसरून बसलो. कोऱ्या चहात लिंबू पिळून ते पेय एक ग्लासभर घेतले. तृष्णा शांत होत होती. थोडी विश्रांती घेऊन आम्ही नदीवर स्नान केले. जंगलात ट्रेकिंगला गेलेली मंडळी अजून परतावयाची होती. रौफ खान इथल्या जंगलात राहून गेली 2 वर्षे सिंहमाकडाच्या इकॉलॉजीवर संशोधन करीत होता. रौफ खान इथल्या जंगलात राहून गेली 2 वर्षे सिंहमाकडाच्या इकॉलॉजीवर संशोधन करीत होता. 30-35ला हा तरुण संशोधक शरीराने काटकुळा होता. अशी शरीरयष्टी जंगलात संचार करण्यासाठी अनुकूल असते. जंगलात ऑलिव्ह ग्रीनचे ढगळ कपडे होते. अंगात ऑलिव्ह ग्रीनचे ढगळ कपडे होते. दाढीमिशा वाढलेली त्याची गौरमुद्रा क्वचितच दिसे. अंगात ऑलिव्ह ग्रीनचे ढगळ कपडे होते. दाढीमिशा वाढलेली त्याची गौरमुद्रा क्वचितच दिसे. एक दिवस आम्ही सारेजण त्यांच्याभोवती जमून ते करीत असलेल्या संशोधनाविषयी चर्चा केली. साधारण आम्हाला सिंहमाकडांविषयी जी माहिती होती तीच त्यांनी सांगितली. त्यांचा संशोधन अहवाल प्रसिद्ध व्हावयाचा असल्याने काही गोष्टींची चर्चा करण्याचे त्यांनी टाळले. मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री या संस्थेच्या वतीने रौफ खान तेथे संशोधन करीत होते. माझ्या मनात एक विचार आला की वन्य प्राणी तज्ज्ञ असलेले माझे अधिकारी मित्र मंगलराज जॉन्सन याच क्षेत्राचे अधिकारी होते. रौफ खान करीत असलेले संशोधन मंगलराज यांनी सहज केले असते. त्यांना तसा पूर्वानुभवही होता. उटकमंड येथील अभयारण्याचे अधिकारी असताना त्यांनी निलगिरी वानरावर संशोधन केले होते. तो अहवालही प्रसिद्ध झाला होता. यात पैशाची बचत झाली असती. अनुभवामुळे संशोधनाचे कामही उत्तम झाले असते. परंतु हा मणिकांचन योग घडत नव्हता. संस्था आणि वनविभागातील वरिष्ठ अधिकारी ते अनेक कारणास्तव घडू देत नव्हते असे आज खेदाने म्हणावे लागते. लेख समाप्त.